किल्ला बांधण्याचं कारण म्हणजे हा किल्ला बांधला शक्ती असते आणि हा तिसरा नेत्र म्हणजे शिवजीची शक्ती आहे. म्हणजे ही आदिमाया पार्वतीची शक्ती झाली. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. कशा आहात तुम्ही? आज आपण आलो आहे मुंबई इथल्या बँड्रा या ठिकाणी. या ठिकाणाला बँडस्टँड म्हणतात. या जागी धार्मिक ऐतिहासिक खूप काही असं बघण्यासारखं आहे. तर चला मी आज तुम्हाला इकडचं बहुतेक असं एक्सप्लोअर करून दाखवतो. चला मग भेटूया. पूर्ण नक्षा आणि त्यांनी तिथे दिलेलं आहे, कसं कसं जायचं कसं यायचं पूर्ण माहिती तुम्ही आल्यावर पाहू शकता. आता आपण जाऊया दुसऱ्या पॉइंट. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहत असाल, हा आहे बँड्रा फोर्ट आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. हा किल्ला बांधण्याचं कारण म्हणजे हा किल्ला बांधला होता पोर्तुगाजांनी. 1640 मध्ये हा किल्ला त्यांनी बांधला होता. हा किल्ला बांधण्याच मागचा त्यांचा उद्देश असा होता की माहीम खाडी आणि समुद्रात पूर्णपणे त्यांचं लक्ष राहायला हा जो पॉइंट होता हा त्यांच्या दृष्टीने उचित पॉइंट होता. म्हणजे इथून त्यांना पूर्ण लक्ष ठेवता येत होतं. तुम्ही पण पाहू शकता समुद्र पूर्ण इथून दिसतोय. माझ्या हिसाबाने तिकडे पूर्ण वर्सोवा वगैरे आहे, इकडे पूर्ण कप्परेड वगैरे. आणि हे जे तुम्ही पाहताय ही आपली बँड्रा सी लिंक. आणि ह्या किल्ल्याला मूळचं नाव होतं असं होतं की ह्या किल्ल्याचं मूळचं नाव होतं कॅस्टिला डी आगुडा. याचं जर मराठीत तुम्ही नाव बघितलं तर याचं नाव होतं वॉटर पॉइंटचा किल्ला, म्हणजे पाण्यातला किल्ला, ज्या किल्ल्यावर पाण्यातून लक्ष ठेवता येते असं या किल्ल्याचं नाव होतं. पोर्तुगीजांनी कोस्टल दा आगुडा असं ह्या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं. पण आत्ताच्या काळात ह्या किल्ल्याला बँड्रा फोर्ट किंवा बँड्रा किल्ला असं संबोधलं जातं. ते मागे तुम्ही पाहू शकता. आणि हा इकडे आपला टाउनला जाणारा सी लिंक. आपण तुम्हाला उद्यानातून जाऊन दाखवूया. खूप छान आहे बांधलेलं. संध्याकाळी जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन आला तर खूप चांगला टाइम एक्सपेंड करू शकता. समुद्र किनाऱ्याला बसायला खूप चांगल्या चांगल्या सोयी केल्या आहेत. आणि सुंदर बगीचा आहे, तो पूर्ण दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू बघत राहा मित्रांनो, कारण ह्या दिवाळी वेकेशनला तुम्हाला काहीतरी चांगलं देऊया, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या, जर कुणाला वेळ नसेल तर कमीत कमी घर बसल्या तरी निसर्गाचा आणि आपल्या मुंबईच्या काही हिडन पॉईंट आहेत त्याचा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कंटिन्यू बघत राहा. हा बघा पूर्ण बगीचा. तर मित्रांनो, मी तुम्हाला ना किल्ल्याबद्दलची माहिती दिली, ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा, कारण त्याच्यानंतरच मला कळतं की मी कुठे चुकलो. आत्ता मला मेन तुम्हाला दाखवायचं आहे जे कडेश्वरी मातेचं मंदिर. हे इथे खूप प्राचीन मंदिर आहे बांद्रातलं, पण काही लोकांना ते अजून माहीतच नाही आहे. कारण लोक बँडस्टँडला येतात, बँड्रा फोर्ट हे उद्यानच पाहतात. उद्यानं बँड्रा फोर्ट तुम्ही पाहाच, कारण हे ऐतिहासिक आहेत बँड्रा फोर्ट वगैरे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आपली धार्मिक स्थळं. हे धार्मिक स्थळं जर आपण नाही जपणार तर कोण जपणार? आपल्या मुलाबाळांना ह्यांच्या पुढे कळणार कसं की इथे एवढी चांगली स्थळं किंवा एवढं प्राचीन मंदिरं देखील आहेत, त्याचं महत्त्व कळेल. त्याशिवाय इथे जो बगीचा बनवला आहे, हे गार्डन हे एवढं सुंदर आहे ना. समोर बघा ते बेंचेस ठेवले आहेत ना, ते संध्याकाळी सनसेटचा एन्जॉय घेण्यासाठी. म्हणजे हे केवळ आपल्यासाठी बनवलं आहे गव्हर्नमेंटने. याचा एन्जॉय आपण घेतला पाहिजे. इथे तर नक्की आपली जे लहान मुलं असतील त्यांना घेऊन या, कारण त्यांना इथे खेळायला मोकळं वातावरण आणि इथला निसर्गाचा आनंद घेता येईल. आणि सोबत तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला ते कडेश्वरी मातेकडे जायला ह्या बगीच्याला घुसतानाच या उद्यानात लेफ्ट साईडलाच बघा लिहिलेलं आहे कडेश्वरी माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तिथे नक्की आवर्जून एकदा भेट द्या, कारण धार्मिक स्थळ जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते खूप छान आहे, तिथल्या ट्रस्टीने ठेवले आणि तिथे तुम्ही बसून समुद्राचा खूप एन्जॉय घेऊ शकता. चला मग भेटूया तिथे. मित्रांनो हे बघा किती सुंदर आईचा रूप आहे.
ही कदाचित स्वयंभू मूर्ती असेल, स्वयंभूज मूर्ती आहे. आपण मंदिराचे जे पुजारी आहेत तर बाबांकडून जाणून घेऊया. मंदिराचं पूर्ण आपण किती वर्षापासून हे सगळं जाणून घेऊया. बाबा, तर हे किती वर्ष झालं जुनं आहे मंदिर? हे प्राचीन मंदिर आहे, 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. क्या बात आहे. आणि म्हटलं तर हे ब्रिटिश कालीन आणि महाराज शिवाजी छत्रपती महाराजांच्या काळाचं आहे. महाराज शिवाजी छत्रपतीच्या काळातला आहे. कारण वा. तिथे कोर्ट असतात, तिथे भवानी मातेचं मंदिर असतं. ती भवानी माताच नाही त्या प्रकारची म्हणजे त्या रूपानेच आहे ती. आणि ही जास्त त्यामध्ये शक्ती म्हणजे विसरा नेत्र म्हणजे शिवजीचा आहे. ओके. ते 3 डोळे आहेत त्याला बघा. तर बघा, हा वरती तिसरा नयन आहे. त्या नयनामधून महाराज सांगतात, काळजीपूर्वक ऐका. ते या अशा ज्या मूर्ती असतात डिसेंट बघायला चांगल्या दिसत नाही, पण याच्यामध्ये भरपूर शक्ती असते. आणि हा तिसरा नेत्र म्हणजे शिवजीची शक्ती आहे. म्हणजे ही आदिमाया पार्वतीची शक्ती झाली. क्या बात आहे. आणि ही दुर्गा माता म्हणून ती प्रगट आहे ते या रूपाने. पण इथे कडे डोंगर पहाड असल्यामुळे त्याला कडेश्वरी म्हणून नाव पडलं त्यावेळी. ओके. आणि इथे तसं लोकांना बुवा बाबा भगत फकीर असं इथे बसतात उठतात, तर त्यांना तसली काय जाणकारी नाहीये. जाणकारी म्हणजे मी आज गेले 20 वर्ष या सेवेत आहे. क्या बात आहे. आलेले अनुभव मी लोकांना सांगत असतो. बाबा, तुमचं सुख दुःख आईला आपण सांगूया. ती थोडक्यात म्हणजे नवसाला पावणारी. ती दगडाची मूर्ती आहे. ती हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, पण त्याच्याकडे तिच्याजवळ अगाध शक्ती आहे. आणि आपली श्रद्धानिष्ठा भक्ती एकरूप झाल्यानंतर त्याच्यातून जो काय मार्ग मिळत असेल तुम्हाला, तो आईची कृपा म्हणायची. असं समजून तुमचं जर काम जर रखडलेलं झालं तर ते आईच्या कृपेने, कडेश्वरी माऊलीच्या कृपेने झालं असा विश्वास झाल्यानंतर तिला देण्याघेणं साडी चोळी काय आपले पारंपरिक आपले नवस आपण करतो त्याप्रमाणे तुम्ही अन्नधान्य काय अन्नदान श्रेष्ठ दान म्हणता, तशा प्रकारे तुम्ही यथाशक्ती देऊ शकता. असं मी सांगतो. कोणाकडे काही अपेक्षा आपण करत नाही जास्त, किंवा हे द्या ते द्या तुमचं चांगलं होईल असं नाही आहे. पण ही प्राचीन मूर्ती असल्यामुळे ती पुष्कळ शक्ती आहे त्याजवळ. आणि तिला काय सांगायची गरज नाही, फक्त तिचं सुख दुःख तुमचं ओळखते. त्या पण तुम्हाला सगळं हाताने काम करायचं, मुखाने नाम घ्यायचं, अंतःकरणात सद्भावना ठेवायची आहे. आणि तुम्हाला जीवन जगायचं आहे. आणि त्याच्यात काय अनुभव आहे तो माऊलीची कृपेचा आहे, आशीर्वाद प्रसाद आहे असं समजून तुम्ही जीवन आपला जीवनयात्रा चालू ठेवली तर त्याच्या सुख शांती समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद, धन्यवाद महाराज. तर ऐकलं तुम्ही, काय अद्भुत शक्ती आहे, काय आघात शक्ती आहे आईची. एकदा व्हिजिट करा. तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कुणाची कामं काही रखडली असतील तर 100% एकदा या आईच्या देवळात तुम्ही येऊन नतमस्तक व्हा. तुमचे काय गाराणे आहेत ते सांगा. 100% तुम्हाला इथून मार्ग मिळेल. असं कडेश्वर मातेचं आज आपण दर्शन घेतलं. कसं वाटलं? प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर सर्वांना हॅप्पी दिवाळी. बाय बाय.